हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय आहे गणित. प्रथम सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन 1 पॅटवर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण आज उत्तरासहित जाणून घेणार आहोत. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, हाईप या बटनावर प्रेस करा, तसंच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वांच्या अगोदर येईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. संकलित मूल्यमापन म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा 1 इयत्ता 6वी विषय आहे गणित आणि पॅटर्न आहे आपला पॅट. जर तुम्हाला पॅट हा पेपर हा आपल्याला 3 भाषेमध्ये येत असतो, त्यातील गणित हा विषय आज आपण घेतोय. तर पॅटच्या संदर्भात पॅटवर आधारित ही प्रश्नपत्रिका असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण प्रश्न क्रमांक तुम्हाला 1 ते 11 असणार आहे. त्यामध्ये तुमची प्रात्यक्षिक आणि तोंडी देखील असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क असणार आहेत आणि प्रश्न क्रमांक 3 पासून ते 11 पर्यंत तुम्हाला 40 मार्काचे प्रश्न असणार आहे. म्हणजेच टोटल तुमचे हे 50 मार्काची प्रश्नपत्रिका ही असणार आहे. तर चला सुरुवात करूया प्रश्नपत्रिका सोडवायला. तर सर्वात प्रथम तुम्हाला प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न असणार आहे. त्यासाठी 10 मार्क असणार आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न शिक्षक तुम्हाला सूचना देतील आणि त्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. जसे की तुम्हाला कोण काढता आले पाहिजे, कोण दुभागणे जमले पाहिजे किंवा नामनिर्देशन करता आलं पाहिजे. यानंतर वरील रचनेच्या आधारे 2 प्रश्न विचारले जातील. कोण दुभाजकाचे नाव सांगायचे. जसे की एखादी आकृती दिलेली असेल, त्या आकृतीचे कोण दुभाजकाचे नाव सांगायचे आहे. कोण दुभाजकामुळे तयार झालेल्या कोणांची नावे सांगायची आहे. कोण दुभाजकामुळे तयार झालेल्या कोणांची मापे सांगा. यानंतर एकरेषीय बिंदू दाखवा, नैकरेषीय बिंदू दाखवा, एकसंपाती रेषा काढा. यानंतर बघा वरील आकृतीत अनुसरून पुढील प्रश्न विचारले जातात. जसे की एका बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात. असंख्य रेषा काढता येतात आपल्याला. तर दुसरा आहे 2 भिन्न बिंदूतून जाणाऱ्या रेषा किती काढता येतील. असे तुम्हाला प्रश्न शिक्षक विचारतील आणि ही तुमची तोंडी परीक्षा असणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही प्रश्नांची तयारीही करायची आहे. शिक्षक तुमची ओरल हे घेतील. यानंतर आता इथून पुढे तुमची लेखी परीक्षा चालू होते, म्हणजे लेखी चाचणी. बघा सूचना दिलेल्या आहे. सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवायचे आहे आणि बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा आपल्याला फक्त या ठिकाणी पर्याय क्रमांक लिहायचा आहे चौकटीत. तर अनेक विद्यार्थी काय करतात, इथं डायरेक्ट उत्तर लिहितात. तर उत्तर लिहायचं नाही, आपल्याला उत्तराचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. बघा प्रश्न क्रमांक 3 पासून तुमची रिटर्न एक्झाम चालू होते. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 19 ही संख्या रोमन संख्या चिन्हात दर्शवणाऱ्या योग्य पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. आता बघा XXI म्हणजेच x म्हणजे 10 असतो, म्हणजे हे किती झाले, 21 झाले. पहिली चुकीची आहे. IV म्हणजेच 4, हे 14 झाले. पुढील संख्या आहे बघा IIX म्हणजेच 2 आणि 10 12 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा XIX. X म्हणजे 10 आणि IX म्हणजे 9, म्हणजेच 10 अधिक 9 19. उत्तर तुमचं आहे ऑप्शन क्रमांक 4. तर ऑप्शन क्रमांक 4 हा अंक तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचा आहे. पुढे आहे बघा प्रश्न, नोटांची एकूण किंमत किती ते चौकटीत लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला काही नोटा दिलेल्या आहेत चित्र आणि त्यांची तुम्हाला एकूण बेरीज करायची आहे. जसं की 500 + 500, 500च्या 3 नोटा आहेत, ते 1500 झाले. 200 200 200 हे 600 झाले. पुन्हा 200 50 50 10 आणि 5. तर अशी सगळ्यांची मिळून टोटल ही होते 2415. पुढचा प्रश्न आहे बघा 35,77,657 अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक लिहायचा आहे. तर बघा 7
च्या खाली अंडरलाईन दिली आहे आणि 5च्या खाली अंडरलाईन दिलेली आहे. तर यांची पहिली किंमत लिहायची आहे, वजाबाकी करायची आहे आणि त्यातील फरक हा काढायचा आहे. सो याचं उत्तर येतं 69,950. यानंतर बघा पुढील ड प्रश्न आहे. चौकटीत तुम्हाला या संख्या दिलेल्या आहे. पेक्षा जास्त, पेक्षा कमी, बरोबर या चिन्हापैकी योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी संख्या बघा किती दिलेली आहे. 6,54,589 आणि इथं 6,54,859. सो या ठिकाणी कोणती संख्या मोठी आहे? तर 6,54,859 ही संख्या मोठी आहे. त्यानंतर ई प्रश्न आहे बघा. वर्गातील 28 मुलांसाठी टॅब खरेदी करायचे आहेत. एका टॅबची किंमत ही 7,299 असल्यास टॅब खरेदीसाठी एकूण किती खर्च येईल? अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. एका टॅबची किंमत सांगितलेली आहे 7,299 गुणिले 28 मुलांसाठी खरेदी करायची आहे. गुणिले 28 केली मुलांची संख्या, एकूण खर्च इतर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. उत्तर या ठिकाणी या पद्धतीने येतं. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे वहीमध्ये लिहून देखील घेऊ शकता. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील करा आणि हाईप बटनाला प्रेस करा. प्रश्न क्रमांक 5. खाली दिलेली उदाहरणे ही सोडवायची आहे बघा. त्यातील अ पूर्णांक संख्या समूहात समाविष्ट होणाऱ्या अचूक पर्यायासमोर बरोबर अशी खूण करायची आहे. तर पूर्णांक संख्या समूहात समाविष्ट होणाऱ्या फक्त धनसंख्या, फक्त धनसंख्या व ऋणसंख्या, धनसंख्या 0 व ऋणसंख्या, फक्त 0 व ऋणसंख्या. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. या पर्यायासमोर तुम्हाला बरोबर अशी खूण ही करायची आहे. पुढील प्रश्न सोडवा. ब त्यातील आहे बघा +8 +3. तर अधिक म्हणजेच धन यांची बेरीजच होते आणि चिन्ह देखील आपल्याला धन येतं. सो 8 + 13 + 11. त्यानंतर वजाबाकी आहे 8 + 3. तर बघा वजा जेव्हा साईन असतं मायनस तर त्याची बेरीज करायची असते. म्हणून -8 + 3 यांची बेरीज 8 + 3 अशी 11 होते, परंतु साईन हे आपल्याला वजा द्यायचं आहे म्हणून उत्तर येतं -11. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. खाली दिलेले प्रश्न उदाहरणे सोडवा. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 6. खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातील अ 11 किलोग्रॅम तांदूळ 4 मुलांना सारखे वाटल्यास प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ हे मिळतील? योग्य पर्यायासमोर तुम्हाला बरोबर अशी खूण ही करायची आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे बघा 2.34 किलोग्रॅम. तर या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. हे आहे बघा ब 2.1/3 + 3.1/2 यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी अतिशय सोपं आहे. पूर्णांक आणि छेदाची याचे काय करायचं आहे गुणाकार आणि +1 यांची बेरीज करायची आहे. म्हणजे 3 दुणे 6 + 1 7 7/3 अधिक 3 दुणे 6 अधिक 1 पुन्हा 7 7/2. तर या ठिकाणी आता अंशाची आणि छेदाची बेरीज करायची आहे. 7 + 7 14 आणि 3 इथे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे छेद हा समान करून घ्यायचा आहे. 3 दुणे 6 यांचं मल्टिप्लिकेशन केले आहे आणि 7 × 21 21/6 म्हणजे या पद्धतीने आपल्याला मल्टिप्लाय करून छेद हा समान करून घेतलेला आहे आपण. आणि 16 + 21 35 होतात आणि छेद हा समान आहे म्हणून 6 घेतला आहे. तर त्याचं उत्तर येते 35/6. बघा आपल्याला अशा जेव्हा छेद हे समान नसतात तर छेद हे आपल्याला समान करून घ्यायचे असतात. पुढील प्रश्न बघा 7.2/3 - 3.2/5. सेम त्याच पद्धतीने फक्त वजाबाकी आहे बघा. 7 × 21 21 + 2 23 23/3 वजा 5 × 15 15 + 2 17 17/5 यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे छेद हा समान करून घ्यायचा आहे.
मग बघा 115/15 आणि 17 त्रिक 51, तर 51/5 पुन्हा 15. मग वजाबाकी करा. 23 गुणिले 5 115 आलं. 115 वजा 51 64 येतं आणि छेद हा आपल्याला समान घ्यायचा आहे 15, म्हणून छेद हा 15 घेतला. तर याचं उत्तर येतं 64/15. हवं तर तुम्ही हे राईट डाऊन करून घेऊ शकता. या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला छेद हे समान करून पुढची क्रियाही करायची आहे, जसं की वजाबाकी किंवा बेरीज. पुढचा प्रश्न आहे 7. प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेली उदाहरणे ही सोडवायची आहे. जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो तेव्हा त्या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या ह्या असतात. तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्याच्यासमोर तुम्हाला बरोबर अशी ही खूण करायची आहे. यानंतरचा पुढील प्रश्न आहे बघा, सोडवा. 4/5 गुणिले 3/5. तर यांचा गुणाकार करायचा आहे. अंशाचा गुणाकार करायचा आहे आणि छेदाचा, जसे की 4 त्रिक 12 आणि 5 5 25. सो उत्तर आलं आहे 12/25. पुढे आहे बघा, भागाकार करायचा आहे. 4/5 भागिले 7/3. आता अंशछेदाचा जेव्हा भागाकार करायचा असतो त्यावेळी जो दुसरा अंश आणि छेद दिलेला असतो तर त्याचे अंशछेदाचीही अदलाबदली करायची असते. जसं की बघा 4/5 आहे तसं घेतलं आपण आणि दुसरं जे दिलेलं आहे 7/3. आता याचा भागाकार करायचा आहे, पण आपण पहिल्यांदा गुणाकार करणार आहोत भागाकाराचा, म्हणून आपण अंशछेदाची बदली करायची आहे या ठिकाणी, म्हणून 3/7 घेतलं आहे. मग 4 त्रिक 12 आणि 7 5 35. सो उत्तर आपलं येतं 12/35. या पद्धतीने सोडवायचं आहे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. यानंतरचं पुढील उदाहरण आहे बघा, प्रश्न क्रमांक 8. त्यातील खालील उदाहरणे सोडवा. 5 लिटर धारकता असलेल्या तेलाने पूर्ण भरलेल्या पिंपातून 300 मिलीलिटर धारकता असलेल्या जास्तीत जास्त किती बाटल्या भरतील व किती मिलीलिटर तेल हे शिल्लक राहील. एकूण 4 गुण आहे प्रश्न क्रमांक 8 याला, तर याला 2 गुण आहे. बघा आता 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर, म्हणून 5 लिटर बरोबर 5000 मिलीलिटर. मग बाटल्यांची संख्या दिलेली आहे 5000 भागिले आपण छेद 300 करायचं आहे, कारण की पूर्ण भरलेल्या पिंपातून 300 मिलीलिटर धारकता असलेल्या जास्तीत जास्त बाटल्या आपल्याला किती ते काढायचं आहे. म्हणून आपण 5000 छेद 300 या पद्धतीने घेतलं. बघा याला भाग द्यायचा आहे. खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले, तर उत्तर येतं आपलं 16 बाटल्या 20 मिलीलिटर शिल्लक हे तेल आपलं राहत आहे. तर उत्तर आहे 16 बाटल्या 20 मिलीलिटर. पुढचं आहे बघा, सोडवा. इथं बघा पुन्हा गुणाकार दिलेला आहे. 1.7 गुणिले 0.7, तर यांचा गुणाकार येतो 2.89. दुसरा आहे 1.15 अधिक 0.5, तर यांचा देखील बेरीज ही येते 2.3. तर या पद्धतीने हे उदाहरणं लिहून घ्यायचे आहे किंवा सोडू शकता तुम्ही. याचा अधिक तुम्ही सराव देखील करू शकता अधिक उदाहरणं घेऊन. पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक 9. आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. खालील आलेखामध्ये मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या व त्यांची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या दिलेली आहे आणि या आलेखावर काही आधारित तुम्हाला प्रश्न देखील दिलेले आहे. तर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या आलेखाच्या आधारे सोडवायची आहे. चला तर आपण आता प्रश्न जाणून घेऊया. त्यातील पहिला प्रश्न आहे बघा, सर्वाधिक ग्राहक कोणत्या कंपनीचे आहे. तर आलेखामध्ये आपण बघायचं आहे, उत्तर आहे सी. त्यानंतर दुसरा ब आहे, कंपनी बी आणि कंपनी डी यांच्या एकूण ग्राहकांची संख्या कोणत्या कंपनीच्या ग्राहका एवढी आहे. तर उत्तर याचं देखील आहे सी. यानंतर पुढील प्रश्न आहे क, कंपनी ए चे ग्राहक किती आहेत. 20. आणि शेवटचा प्रश्न आहे, आलेखावर आधारित कंपनी बी चे ग्राहक कंपनी सी च्या ग्राहकापेक्षा कितीने कमी आहेत. तर यांची आता बी आणि सी चे ग्राहक काढायचे आहे आणि त्यातून वजाबाकी करायची आहे. तर कितीने कमी पडतं, ते 15ने कमी पडतं. सो उत्तर याचं येतं आन्सर 15.
तर या पद्धतीने आपल्याला आलेखावरच हे प्रश्न आलेले आहे आणि आलेख बघूनच हे प्रश्नांची उत्तरेही सोडवायची आहे. पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक 10. खाली दिलेले उदाहरणे सोडवा. सममिती अक्ष काढायचा आहे. आता हे जे डॉट डॉट केलेलं आहे ते तुमचं आन्सर आहे. तुम्हाला फक्त एक साधी आकृती दिली गेली असेल आणि या ठिकाणी तुम्हाला असे या प्रकारचे सममिती अक्ष हे काढायचे आहे. हवं तर तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट ही घेऊ शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, रेषा किंवा सममिती अक्ष होईल अशा प्रकारे सममिती आकृती ही पूर्ण करायची आहे. मग या बाजूने देखील तुम्हाला ही आकृती पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ही सममिती अक्ष पूर्ण आकृती काढून घ्यायची आहे. हे असणार आहे तुमचं उत्तर. व तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट हा घेऊ शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. त्यातील अ हा प्रश्न एकूण 6 मार्काला असणार आहे. त्यामध्ये 3 प्रश्न असणार आहे. बघा पहिला आहे अ 2, 3, 4 व 9 या सर्व संख्यांनी विभाज्य असलेल्या योग्य संख्येसमोर तुम्हाला बरोबर अशी खूण करायची आहे. मग आपल्याला संख्या दिलेल्या आहे 2, 3, 4 आणि 9. तर या संख्येने विभाज्य असलेली संख्या ही खालील कोणती आहे? तर 1872 ही आहे. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर ब आहे बघा, सोडवा. मसावी काढायचा आहे. आता तुम्हाला लसावी आणि मसावी हे नक्कीच येतं, त्याच्यामुळे पाढे नक्की पाठ करा. अवयव पाडता आले पाहिजे. अवयव पाडता आले तरच तुम्हाला लसावी आणि मसावी हा काढता येईल. बघा पहिला आहे मसावी काढा. 36 व 54. 36चे अवयव आहे बघा 18 दुने 36. यानंतर 18चे अवयव पुन्हा पडतात 9 दुने 18, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 9चे अवयव पडतात 3 त्रिक 9. या पद्धतीने 36चे अवयव पडतात 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आणि 54चे आहे बघा 27 जुने 54. 27चे अवयव पडतात 9 त्रिक 27. 3चे अवयव पडत नाही, पुन्हा 9चे अवयव पडतात 3 त्रिक 9. सो 54चे देखील अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. आता मसावी काढताना मग आपल्याला समान अवयव काढायचे आहे. 2 गुणिले 3 गुणिले 3 हे समान अवयव निघतात. 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18. मग या 36 व 54 यांचा मसावी येतो 18. तर या पद्धतीने हा तुमचा मसावी येतो. पुढचं उदाहरण जाणून घेऊया. अगर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आणि इम्पॉर्टंट आणि हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच बघायला मिळेल. कारण की पुढे युनिट टेस्ट 2, द्वितीय सत्र परीक्षा किंवा इतर आपल्या पाठ्यपुस्तकातील जे एक्सरसाइज आहे, स्वाध्याय आहे, ते सर्व माहिती आपल्याला या चॅनलला मिळून जाईल. पुढचा आहे बघा प्रश्न क. रवी जवळ काही झेंडूची फुले आहेत. त्याला समान फुले असलेले हार करायचे आहेत. त्याने 14, 18, 32 फुले होऊन हार तयार केले व त्याच्याजवळ एकही फूल शिल्लक राहत नाही, तर त्याच्याजवळ कमीत कमी किती झेंडूची फुले आहेत? मग आता आपल्याला या ठिकाणी लसावी काढावा लागेल. सो बघा, रवीजवळ फुलांची संख्या काढण्यासाठी 14, 18, 32 या संख्यांचा आपले अवयव काढून घेऊ आणि लसावी काढूया. जसे की 14चे अवयव पडतात 7 दुने 14, 18चे पडतात 9 दुने 18, 9चे पुन्हा अवयव पडतात 3 त्रिक 9, म्हणजेच 18चे अवयव पडतात 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 32चे अवयव पडतात 16 दुने 32, 16चे अवयव 8 दुने 16, 8चे अवयव 4 दुने 8 आणि 4चे अवयव 2 गुणिले 2. सो या पद्धतीने मग आपल्याला लसावी काढायचा आहे. सामायिक अवयव कोणते निघतात ते, तर 2 हा कॉमन अवयव निघतोय आणि बाकीचे राहिलेले अवयव काढून घ्यायचे आहेत आपल्याला. 7 गुणिले 3 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. सो मग यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि यांची गुणाकार येतो 2016 फुले. म्हणजेच रवीजवळ कमीत कमी त्याच्याजवळ 2016 झेंडूची फुले आहेत. सो या पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर हे लिहायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका पॅटर्न असणार आहे. नक्की सराव करा. उदाहरणं मॅथमध्ये फक्त मेथड आपल्याला समजली पाहिजे, बाकी अंक कोणतेही आले तरी मेथड ही मात्र तीच असते. सो ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा, मॅथचं जास्त सराव करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका.
आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तर नक्कीच आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. सो ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक आणि छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा. सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ.